महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। प्रेम संबंधाच्या वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, नरूड परिसरासह कळवण तालुका हादरला। कळवण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची सूत्रांची माहिती। तालुक्याच्या नरूड कन्हेरवाडी येथील धक्कादायक घटना। कळवण तालुक्यातील नरूड कन्हेरवाडी येथे प्रेम संबंधाच्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी 15 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास समोर आली। या घटनेमुळे कन्हेरवाडीसह नरूड परिसरासह संपूर्ण कळवण तालुक्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सचिन मोतीराम चौरे, राहणार नरूड, तालुका कळवण, जिल्हा नाशिक असे मृत तरुणाचे नाव आहे। सचिन आपल्या बहिणीच्या घरी नरूड कन्हेरवाडी येथे आला असताना संशयित आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सचिनचा मृत्यू झालाय। प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार प्रेम संबंधातून घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। संबंधित युवती व सचिन यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध असल्याची माहिती समोर येत आहे। हे संबंध काही कुटुंबियांना मान्य होते, परंतु लग्नाची बोलणी करण्यासाठी कन्हेरवाडी येथे मुलीच्या घरची काही मंडळी आली असता बोलणी झाल्यानंतर मुलीचे मावस भाऊ मोहन बागुल व योगेश बागुल व मुलींच्या बहिणीचा नवरा, राहणार चणकापूर, नाव माहित नाही, यांनी सचिनला बोलता बोलता घरात घेऊन जात शस्त्राने मानेवर, छातीवर वार करत याच वादातून ही घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। मात्र या संदर्भातील अधिकृत कारणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत कळवण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कळवण उपजिल्हा रुग्णालय व पोलीस ठाणे परिसरात मोठी गर्दी केली होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले। दरम्यान या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळाला नाही। हत्येचे नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमी याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।